पक्षावर विश्वास दाखवून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। मित्रांनो, लोकसभेची निवडणूक या ठिकाणी झाली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पार नागपूरपासून जर सुटलं मध्ये तर फक्त जळगावच्या 2 जागा आपल्या या युतीच्या या ठिकाणी निवडून आल्या आणि इथून जर सगळा बॅकलॉग तुटला तर डायरेक्ट ठाण्यामधली जागा युतीची पण आपली त्या ठिकाणी निवडून आली। इतकं मोठं अंतर महाराष्ट्रभरामध्ये आपण मध्य महाराष्ट्रात जरी येत असलो पण 2 जागा आपल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडून आल्या। निवडून येत असताना युतीचा एक चांगला समन्वय त्या ठिकाणी होता आणि या समन्वयातनं एक चांगलं प्रदर्शन प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा लीड या ठिकाणी दोघंही ताईंना आपण त्या ठिकाणी देऊ शकलो। ते काम करत असताना यावेळेस कोणतेही वादविवाद सर झाले नाही। मागच्या लोकसभेच्या वेळेस ताईंना सर्वप्रथम घेऊन मी आमचे नाराज उमेदवार असतील, विधानसभेचे सन्मान्य आजी माजी आमदार असतील, या साऱ्यांकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी जिल्ह्याच्या आदेशानं पार पाडली आणि सगळ्यांशी भेटत असताना आप्पांशी भेटलो, इटी नानांशी भेटलो, उन्मेष दादा असतील, मंगेश दादा असतील किंवा तिकडे राजू मामा असेल, चिमन आबा असतील, गुलाबराव भाऊ असतील किंवा अनिल दादा असतील, सगळ्यांच्या गाठी भेटी घेऊन सर्वांनी एक दिलाने ही निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडली आणि यामागचं सगळं कार्यकर्त्यांचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी मित्र आहे। खरं तर त्यावेळेस आम्ही दोघंही बैठक घेत असताना पाचोऱ्यातही शिवसेनेची बैठक घेतली आणि भडगावलाही आपण शिवसेनेची बैठक आदरणीय ताई असतील, मंगेश दादा असतील, आदरणीय महाराज असतील यांच्या दोघांच्याही उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणच्या बैठका त्या ठिकाणी केल्यात। बैठका करत असताना थोडंसं उनं दुनं निवडणूक झाल्याच्या नंतर लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष होणं या गोष्टी जरी साहजिक असल्या पण त्या ठिकाणी निघाल्या। आदरणीय बुराप्पा त्याचे या ठिकाणचे साक्षीदार आहेत। मित्र, हे खरं आहे। अमोलदादा असतील, सुभाष भाऊ असतील, सुभाष भाऊने तर अत्यंत पोटतिडकीपणाने जे प्रॉपर आहे ते त्या ठिकाणी मांडलं आणि मांडलं पाहिजे। आज ही मांडण्याची संधी आहे। लोकप्रतिनिधी सगळे पक्षाचे शिरस्थ नेतृत्व जिल्ह्याचं या ठिकाणी बसलं आहे आणि त्यांच्यासमोर आपलं मन आपण मोकळं केलं पाहिजे। ज्या ज्या गोष्टी मांडण्यासारख्या आहेत त्या गोष्टी खरं तर मांडल्या गेल्या पाहिजे। आपा, जसं आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो तशी तुमच्याही कार्यकर्त्याकरती आमच्याकडनं अपेक्षा होते, पण आमच्या माजी खासदारानं तुमची तर अपेक्षा सोडा पण आमची सुद्धा अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण केली नाही। त्याच्यात अतिशय क्लेशदायक खेदजनक गोष्टी आमच्या समोर त्या ठिकाणी आल्या, पण आपण ताईंना घेऊन तुमच्यासोबत त्या ठिकाणी बसलो आणि ताई असतील, मंगेश दादा असतील, महाराज असतील, सर्वांच्या वतीनं आम्ही तुम्हाला त्या ठिकाणचा शब्द दिला आहे की त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक आपण एकमेकाला या ठिकाणी दिली पाहिजे। तीच अपेक्षा आमची तुमच्याकडनं सुद्धा आहे। खरं तर पाहिलं तर अमोल शिंदेचे काहीच वाद त्या ठिकाणी नव्हते। अत्यंत वादातीत विषय, अनेक विषय इतके कॉम्प्लिकेटेड झाले होते। 353 असेल, 553 असेल, वादविवाद असतील, आमचं नको तितकं शिवसेनेचं आदरणीय तात्यासाहेब असताना त्या ठिकाणी फाटलं। ते फाटलेलं असताना भारतीय जनता पक्षाचे 2 जिल्हा परिषदेचे सदस्य आणि 5 पंचायत समितीचे सदस्य त्या ठिकाणी निवडून आले। त्या वादाचं खरं ते प्रतीक त्या ठिकाणी होतं आणि आमच्यासारख्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणची संधी मिळाली। इतके वाद असताना सुद्धा आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील, जिल्ह्याचे त्या सन्मानित त्या काळचे अध्यक्ष असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्वांचा आदेश आम्हाला त्या ठिकाणी आला। खरं तर आम्ही अमोल शिंदेचा फॉर्म ताई आम्ही पहिल्या दिवशी त्या ठिकाणी भरला होता आणि भाजपाचे सगळे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आम्ही 10-12 जणं तो अपक्षाचा फॉर्म त्या ठिकाणी भरला होता आणि तो फॉर्म भरल्याच्या नंतर आदरणीय भाऊंचे आदेश आले। आदेशाचं पालन निश्चितपणे जेवढे लोकप्रतिनिधी होते, पदाधिकारी होते, पक्षाचे पदाधिकारी होते, त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं। तोही दिवस असाच होता की फॉर्म भरण्याच्या पहिल्या दिवसाचा बॅकड्रॉप शिवसेनेचा तयार होता, त्याच्यावरती आमचे त्या ठिकाणचे फोटो नव्हते आणि भाऊंनी आदेश केला 1 मिनिटात सगळं उनं दुनं विसरून युतीचं काम करायचं आहे। राज्यावर युती ठरली आहे तर युतीचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करायचं आहे आणि आम्ही आमचं राजकीयपणाला कसब लावून त्या ठिकाणी आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं। मी असेल, सुभाषभाऊ असतील किंवा सगळेच आमचे पदाधिकारी असतील,
सगळ्यांना अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं. मी म्हणणार नाही, आजही म्हणत नाही, कालही कधी म्हटलो नाही, पण आप्पांचा जो निसटता विजय त्या ठिकाणी झाला, त्या विजयामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं योगदान हे खूप मोठं त्या ठिकाणी होतं. आम्ही आमचं तर काम करून चुकलो. आमच्या भागात, आमच्या गावात चांगल्या पद्धतीचा लीड आम्ही त्या ठिकाणी दिला आणि आप्पा 1500-2000 मतांना गाव त्या ठिकाणी निवडून आले. हे तुम्हाला सर्वांचं ते भाग्याची गोष्ट या ठिकाणी झाली. पण निवडून आल्याच्या नंतर नैसर्गिक यांनी त्या ठिकाणी आघाडीच्या सोबत गेले. आघाडीच्या सोबत जात असताना सुद्धा आम्हाला ज्या पद्धतीचा न्यायाची अपेक्षा होती ती अपेक्षा करणंच आम्ही सोडून त्या ठिकाणी दिली होती, केली नाही. पण 2 वर्षाच्या नंतर सुद्धा आप्पा आपण युतीत त्या ठिकाणी आलो. समन्वय त्या ठिकाणी झाला. समित्यांचे विषय असतील, मार्केट कमिटीवर प्रशासक बसवायचे विषय असतील, समन्वयाचं सुद्धा आदरणीय दादा असतील, गिरीशभाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनानं आपण सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यामध्ये किंबहुना आपल्याला काही यशही त्या ठिकाणी आलं. पण सुभाष भाऊंनी जी खंत व्यक्त केली ती खंत त्या ठिकाणची खरी आहे. तुम्ही करोडो रुपयाचे कामं करत असताना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला काम द्यायला पाहिजे होतं ते काम त्या ठिकाणी मिळालं नाही. ते तर आमचं दुर्दैवच आहे. पण त्याच्यावरही जाणलं दुर्दैव महाराज ताई की आमचा निवडणूक प्रमुख, आमचा तालुका प्रमुख हा युती असून सुद्धा युतीच्या विरोधात त्या ठिकाणी काम करत होता आणि त्याच्या रूपानं सुद्धा आम्हाला जो मिळणारा निधी होता की तो काही एकटा घरी ठेवणारा निधी नव्हता. पण याच कार्यकर्त्यांच्या या गावांमध्ये अनेक सरपंच आता भारतीय जनता पक्षाचे आहेत, पण त्याही गावात भाजपाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी येऊ शकला नाही. मग नेमकं सत्तेत असताना काम करूनही सत्तेत असताना आम्ही विरोधात आणि विरोधात सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्ष विरोधात. भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीला हा मोठा घातक विषय या ठिकाणी ठरत आहे. मागच्याही पंचवार्षिक तशा गेल्या, आताचेही पंचवार्षिक त्याच पद्धतीने त्या ठिकाणी गेले. लोकसभेचे खासदारचेही गेले आणि विधानसभेचे आता आप्पाचे त्या ठिकाणी गेले. काहीच कामं त्या ठिकाणी मिळाली नाही. आमच्यावर आरोप झाले, प्रत्यारोप झाले. मला असेल, सुभाष बोला असतील, 5-10 कोटीचे किशोर आप्पांनी कामं दिले. पण मित्र आम्हाला जिल्हा परिषदेचा माझ्या गटातला निधी सोडून आप्पांनी सांगावं आम्हाला 1 रुपयाचा सुद्धा आम्ही निधी त्या ठिकाणी घेतलेला नाही. 25-15 सुद्धा आम्हाला निधी मिळाला नाही. पण त्या बाबतीचं दुःख आहे. पण ती वेळ आता नाही. उद्या फॉर्म भरणं आहे. निश्चितपणे फॉर्म भरायला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाणारच आहोत. पण या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे की पार्टी जरी या ठिकाणी छोटी असली पण त्या कार्यकर्त्यांचा सन्मान असेल, स्वाभिमान असेल, आपण सर्वांनी त्या ठिकाणी जोपासण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी केलं पाहिजे. माझी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा या ठिकाणची विनंती आहे की एका बाजूने आपण युती म्हणतो. आम्ही युतीचं काम केल्याच्यामुळे ज्या ज्या लोकांनी प्रामाणिकपणे युतीचं काम केलं त्या लोकांना पार्टीनं साईटला त्या ठिकाणी केलं. ज्याने पक्षाची प्रताडणा केली, युती असून सुद्धा अपक्ष लढला, अपक्ष लढलेल्या माणसाला तुम्ही तालुका अध्यक्ष केलं, तुम्ही निवडणूक प्रमुख केलं. ही अतिशय खेदाची गोष्ट या ठिकाणी. या गोष्टीमध्ये कृपया थोडं शिवसैनिकांनी टाळ्या वाजवू नका, थोडी शांतता द्या की आपण या ठिकाणी पार्टी म्हणून या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की एक तर कारवाई झाली पाहिजे. कारवाई तर झालीच नाही, पण अपक्ष लढण्याचं बक्षीस जणू काही त्याला त्या ठिकाणी दिलं का? त्याच आविर्भावामध्ये आजही अमोल शिंदे त्या ठिकाणी वावरतो आहे आणि ही गोष्ट आपल्यासाठी घातक आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, निवडणुकीत हार जीत ही या ठिकाणची असणार आहे. पण पक्षाच्या संघटनेचं पार वाटोळं या ठिकाणी झालं. ज्यांनी संघटनेमध्ये 2-2 पिढ्यामध्ये कार्यकर्ते काम करतायत, इथे सदाशिव बसलेत, कांती शेठ बसलेत, हिम्मत नाना सारखा ज्येष्ठ कार्यकर्ता आहेत, रमेश वाणी सारखा ज्येष्ठ कार्यकर्ता आहेत, बायका पोरांसहित त्या ठिकाणी पहिली पिढी काम करते आणि दुसरी पिढी पक्षामध्ये काम करते. त्या लोकांना आज पक्षात मिळालं काय? आम्ही 4-5 जणं त्या ठिकाणी लकीली त्या ठिकाणी निवडून गेलो म्हणून आम्हाला त्या ठिकाणचं लोकप्रतिनिधीपद त्या ठिकाणी भोगता आलं. नाही तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता गेल्या 30-35 वर्षभरापासून 90 पासूनची आमची सुरुवात आहे, त्याच्यासोबत हाच या ठिकाणच्या युतीच्या खेळामध्ये असेल, अंतर्गत वादामध्ये असेल, लाथाळ्यामध्ये हे लोक या ठिकाणी आता म्हातारे होताना आपण पाहतो आहोत. पण या ठिकाणची सुधारणा झाली पाहिजे. आदरणीय अमित शहा साहेबांनी कटाक्षाने या ठिकाणी नाशिकच्या बैठकीत आम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला चिन्ह या ठिकाणी बघायचं नाही आहे. ते चिन्ह घड्याळाचं आहे, ते चिन्ह धनुष्यबाणाचं आहे का ते ठिकाण कमळाचं आहे का अजून कोणतं एखादं तिसरं निशाणे आपल्या समोर येणार आहे, पण ते निशाणे तुम्हाला बघायचे नाही.
तुम्हाला फक्त ह्या एक गोष्टी बघायच्या आहे की जो दिलेला लोकप्रतिनिधी आपला आहे तो आपल्या युतीच्या त्या ठिकाणी बसला पाहिजे आणि युतीचं वरबड त्यानं त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याला मतदान आपल्याला करायचं आहे आणि ते निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. पण भविष्यात या गोष्टी होऊ नये. आपण मागची काय चूक झाली त्याच्यामध्ये आपण सुधारणा करण्याचा निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करावा. ते आपण आपल्या भाषणात तर या ठिकाणी ते निश्चितपणे सांगणारच आहात. पण या ठिकाणी पत्रकारांच्या समोर खरं तर बोलायचं नव्हतं, पण आता त्या ठिकाणी मांडलं. आपण नाही सांगितलं की जे व्हायचं ते झालेलं आहे आणि हे झालं पाहिजे. एकदा सगळ्यांची मनं मोकळी त्या ठिकाणी झाली. खूप विषय आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या की युत्या होतात, आघाड्या होतात, या सगळ्या गोष्टी होतात. पण निश्चितपणे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पुढचा हा वासून प्रश्न उभा आहे की खासदारकी झाली, उद्या विधानसभा होणार आहे, उद्या नगरपालिकेला आमच्या कार्यकर्त्यांना लढायचं आहे, जिल्हा परिषदा पंचायत समितीला आमच्या कार्यकर्त्यांना लढायचं आहे आणि पक्षात जर एक गट तिकडे पळतोय, एक गट इकडे लटकतो आहे आणि त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांची निस्ती घालमेल या ठिकाणी सुरू आहे. इथे आलेला प्रत्येक कार्यकर्ता येऊ नको, तू आला पाहिजे, तुला काय करायचं आहे हे ऐकण्याच्यासाठी कार्यकर्ता संभ्रमावस्थेत कार्यकर्ता या ठिकाणी आहे. पण काल रात्रीच महायुतीच्या उमेदवाराचं तिकीट या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे आणि हे तिकीट डिक्लेअर झाल्याच्यामुळे आता याच्यातला शंका, समाधान या सगळ्या दूर झालेल्या आहेत. काही पत्रकार बांधवांच्या बातम्या आपल्याला या ठिकाणी बघतो की मुक्ताईनगरची जागा जर चंद्रकांत पाटलाला सुटली तर पाचोऱ्याची जागा भाजपाला सुटणार. मला सांगा कशा काय अवदसा पत्रकारांना सुचतात आणि कशा काय त्या ठिकाणच्या बातम्या येतात. हे पेरण्याचं गोष्ट आहे. व्यक्त दुःख कुठे आणि दावता कुठे. मित्र, असा काहीच विषय नाही आहे. रात्री आता उमेदवारी अतिशय क्लिअर कटपणे त्या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे. मला अपेक्षा आहे आदरणीय राव साहेब, तुम्ही आमचे मित्र असून सुद्धा लक्ष घालत नाही, पण तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. त्याच्या बोंबा मारण्याच्या आहे ना त्या खऱ्या आहे. पण तुम्ही आता या ठिकाणी भविष्यात या गोष्टी होणार नाही. मी टक्केवारीत निश्चितपणे वाटा म्हणणार नाही, कारण ह्या टक्केवारीचा विषय खूप गाजला आणि टक्केवारीवाले आज कुठे आहेत? महायुती असून सुद्धा ते आमच्यात नाही आहे. पण ते असो, पण भविष्यामध्ये सन्मानाची वागणूक आदरणीय खासदारांनी शिवसेनेला द्यावी आणि आमदारांनी सुद्धा भाजपाच्या कार्यकर्त्यांना द्यावी, एवढीच एका आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो. उद्या फॉर्म भरायचा आहे. याच मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी यायचं आहे.